नमस्कार, बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी. 2024 हे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी चांगलं वर्ष ठरू शकतं. यावर्षी गृहकर्जाच्या व्याजदरात अर्धा ते 1.25% कपात होऊ शकते. जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो रेटमध्ये 2.5%ची वाढ केली होती. त्यामुळे सध्या गृहकर्ज बऱ्यापैकी महाग झालंय. मात्र आता आरबीआयला महागाईवर नियंत्रण मिळालं आहे. त्यामुळे या वर्षीच्या दुसऱ्या त्रैमासिकापासून रेपो रेट कमी होऊ शकतात. रेपो रेट कमी झाल्यानंतर गृहकर्जाचे व्याजदरही कमी होतील. आता आणखी एक बातमी गृहकर्जासंदर्भातलीच आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15%ची कपात केली आहे. त्यांचा रेट आता 8.35% पर्यंत खाली आलाय. त्यासोबतच बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कातही कपात केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO कार्यालयाने खातेधारकांना वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता कर्मचाऱ्यांना 31 मे पर्यंत वाढीव पेन्शनचा पर्याय निवडता येणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा 6.7% राहणार असल्याचा अहवाल इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च या संस्थेनं दिला आहे. याआधी या संस्थेने आर्थिक विकास दर हा 6.2% राहील असं म्हणलं होतं. मजबूत अर्थव्यवस्था, सरकारकडून पायाभूत सुविधांवर वाढलेला खर्च आणि खासगी कंपन्यांकडून होत असलेली भांडवली गुंतवणूक यामुळे अनेक जागतिक आव्हानं असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे चालली आहे. आता बातमी रिअल इस्टेट संदर्भातली. किमतीत वाढ होऊनही आलिशान घरांच्या विक्रीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. हा आकडा आता 10 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 8 मोठ्या शहरात 3,29,97,000 घरांची विक्री झाली होती. 2022च्या तुलनेत गेल्या वर्षी आलिशान घरांच्या विक्रीत 5% वाढ झाल्याची माहिती नाईट फ्रँक इंडिया या संस्थेनं दिली आहे. 2023 मध्ये 1 कोटीहून अधिक किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचा हिस्सा हा 34% एवढा होता. तर 50 लाखाहून कमी किमतीच्या म्हणजेच किफायतशीर घरांच्या विक्रीत 16% घट होऊन 98,000 घरांची विक्री झाली आहे. तसेच 50 लाखाहून कमी किमतीच्या घरांचा पुरवठा सुद्धा 20%ने कमी झाला आहे. 2022 मध्ये 37% तर 2018 मध्ये 54% किफायतशीर घरांची विक्री झाली होती. GST प्रकरणी LICला तामिळनाडूच्या आयकर विभागाने 667 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. GST प्रकरणावरून 2 दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या आयकर विभागाने 806 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. LICला GST प्रकरणावरून महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरातच्या आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या विरोधात LIC दाद देखील मागणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.